नमस्ते भावानो, पुन्हा एकदा तुमचं युट्यूब चॅनलवरती मनाचं स्वागत. भावानो, आता मी चालू पुण्याला. मगाशी चहा पेलो, म्हणलं आता खूपच लेट झाला, आता पुण्याला जावं. पुणे आता इथून 40 किलोमीटर आहे. रनिंग तर थोडं पाहिजे आणि त्यात दिवसात खूपच ऊन लागतंय. त्यापेक्षा म्हणलं संध्याकाळीच आपलं जाऊया. चालतंय भावानो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आता मी चाललेलो म्हणलं आता चायनीज दुकान दिसलं, मग त्यासनी बोललो मी दादासनी. म्हणलं माझ्या घरात मी काय म्हणलं नॉनव्हेज खात नाही. मग तिने या दादानं म्हणते काय टेन्शन घेऊ नको. तिने खास भांडं धुतलं आणि माझ्यासाठी नूडल्स बनवलं. एवढा ते दादा भेटले, तू कुठं चालला म्हणलं उज्जैनला चाललोय. तर ते म्हणले तू काय पैसे देऊ नको. मग तिने पाणी बॉटल नूडल्सचे पैसे त्यांनी दिले. आणि ते काय म्हणते बघा आता दादा. दादा मी 1600-1700 2000 किलोमीटर फिरतो. माझ्या घरापासून उज्जैन फक्त माझं आलं 150 किलोमीटर आहे. तरी पण आजपर्यंत गेलो नाही मी. त्याच्यामुळे मी आज दादा त्यांचा धन्यवाद केला. ते सायकलीवर फिरताय. ते मला हॉटेलवाले दादा बोलले कुठे गेले सर या 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 दादा तुम्ही इकडे या ना दादा. तुम्ही या या नाही नाही या ना या ना या ना. तर ते दादा ते तिथं बसलेले आहे, कारण की त्यांचं गिऱ्हाईक चालू आहे वगैरे थोडस. तर त्याच्यामुळे मी बोलतो म्हणून ते दादा त्यांना सांगितलं. म्हटलं दादा मी गेलो नाही आजपर्यंत, म्हणून तुमच्यावाल्या पाया इकडे खाली तुमच्यावाला करतो. नाही नाही धन्यवाद. मी तिथंच राहतो. मी मराठी माणूस आहे, खानदेशी माणूस आहे. धन्यवाद. ओके दादा, धन्यवाद. जय बाय. सियाराम, जय महाकाल. जय महाकाल. आणि भाई लोक खूपच कंटाळलेला साईडला बसले. हे बघा आपली बुलेट. म्हणलं थोडंसं पाणी प्यावं. पाणी प्यायला या भावानं. 12 किलोमीटर राहिले पुणे आणि तिथून नाशिक फाटा आणि तिथून सरळ नाशिक. काय पण करून 12 किलोमीटर रनिंग तोडायचं आणि तिथनं अजून 20-30 किलोमीटर तोडलं पाहिजे. मग तिथं कुठं तर 2-3 तास आराम घ्यायचा. म्हटलं तर म्हणलं आपलं यूट्यूब चॅनलला आपल्या भावासनी माहिती द्यावं. म्हटलं रातभर सायकल चालू आहे, दिवसाचं कसं आहे खूप कंटाळ येतो ना, ऊन पण जास्त लागते. नमस्ते भावानो, आता जस्ट टोल नाक्यापाशी पोचलो. मला काय टोल नाक्याचं नाव माहित नाही, भावाला विचारतो. भाव काय रे नाव आहे? खेडशापूर टोल नाका पुणे. ओके भावानो, मी चाललेलो तर भावाला म्हणलं, त्यानं माझं नाव विचारलं. तर म्हणलं कुठे चाललं, म्हणलं चालू उज्जैनला. म्हणलं गाव कोणतं, म्हणलं मी कडेगावचा आहे, पण राहायला लागतं कुठेतरी कामासाठी. भावा तुला काय बोलायचं आहे का? हॅपी जर्नी, लाईफ टाईम असंच प्रयत्न करत जा, असंच फिरत जा. आणि काय वाटलं तर आम्ही अशी लोकल सोशल मीडियाद्वारे कळवत जा. झुकेगा नहीं साला, आ गया मैं शिवाजीनगर में. बालो तुम देख सकते. आलो बघा मी पुणे शिवाजीनगर. खूप लोक बोलत असतील की जाऊ शकत नाही, पण चांगली करा हे माय. झुकेगा नाही. आलोच पुण्यामध्ये. आता थोडं जर राहिलंय इथं नाशिक फाटा. जाणार तर जाणार उज्जैनला. हा भाव, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. दादा आला म्हणला कुठं चालला, म्हणलं उज्जैनला. म्हणला काय बोलतो खरंच आहे. हे काय वहिनी पण आहे. ह्यो माग भाव बसलाय बघ ह्यो. आणि हो दादा. दादा तुला काय बोलायचं का दोन गोष्टी? नाही आता तू भाऊ महाकालला निघतोय उज्जैनला. तुला खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थित तुझा सफर पूर्ण होऊ दे. महाकाल तुला आशीर्वाद देऊ दे. कारण तू पायी यात्रेसारखं तू सायकल चालवतो, असल्यावर ट्रॉफिकमधून तू जातोय, उन्हामध्ये तो सायकल चालवतोय. चांगला सफर होऊ दे तुझा. उज्जैनपर्यंत तू चांगल्या व्यवस्थित जाऊन परत घरी पोहोचू दे. थोडं तुला मी बोलतो. आता स्वारगड पण चालवलो बाहेर. तेवढ्यात मला शनी महाराज मंदिर दिसलं आणि त्याच्या पुढे माणसं पण बसलेली, मावशी लोक होते. म्हणून म्हणलं तेवढंच आपलं 2-3 डझन ते आणावे वाटावे. तेवढा त्यांचा आशीर्वाद लागेल आपल्याला. बघू शकताय तुम्ही, हे लोक बसले. म्हणलं तेवढे तिळ तर वाटावे. आणि आहे आपल्या मारुती मंदिर. हे आपल्या मारुती मंदिर. ओके भावानं, पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. भावानं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते शेअर करा. आणि भावानं कायम तुमचा सपोर्ट असू द्या.